कर्नाटक सरकारकडून खाण भाडेधारक आणि दगड क्रशर मालकांवर प्रस्तावित दंडात्मक कारवाईमुळे राज्यातील खाण व क्रशर उद्योग अडचणीत सापडल्याची शक्यता निर्माण झाली आहे। या निर्णयामुळे हजारो उद्योजक आर्थिक संकटात येऊन अनेक खाणी व क्रशर युनिट्स बंद पडू शकतात असा इशारा कर्नाटक खाण व दगड क्रशर मालक संघटनेने दिला आहे। बेळगाव जिल्हा खाण मालक संघटनेचे अध्यक्ष तथा कर्नाटक खाण व दगड क्रशर मालक संघटनेचे मानद अध्यक्ष संजीव हट्टीहोळी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। त्यांनी सांगितले की या निर्णयाचा परिणाम केवळ खाण उद्योगापुरता मर्यादित न राहता बांधकाम, रस्ते, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांवरही होऊ शकतो। खाण व भूविज्ञान विभागाने कर्नाटक मायनर मिनरल कन्सेशन रूल्स 1994 मधील नियम 44A लागू करून 2006, 2007 ते 2024 या कालावधीतील बांधकाम दगड उत्खननाचे पुनर्मूल्यांकन सुरू केले आहे। मात्र या कालावधीत नियमित लेखापरीक्षण झाले असून DCB विवरणपत्रांनुसार सर्व देय रक्कम वेळोवेळी भरल्याचा दावा संघटनेने केला आहे। यावेळी माजी अध्यक्ष वसंत तहसीलदार बाळासाहेब धामणेकर, सचिव संदीप ओवळकर, संकेत मांजरेकर, अमित चौगुले, माणिक निलजकर, राजू गुंडोजी, ॲडव्होकेट घरबुडे आणि अनिल गौंडणकर आदी उपस्थित होते।